आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। मुंबईतल्या मालाड पूर्व परिसरातल्या राणी सती मार्गावरच्या इमारतीमध्ये आग लागली आहे। वैष्णवी हाईट्स या इमारतीमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते। रहिवासी इमारतीमध्ये संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली। रहिवासी इमारत आहे, मोठे संख्येमध्ये लोक सुद्धा या ठिकाणी अडकून पडल्याचं कळतंय। इमारतीच्या 11व्या मजल्यावरती ही आग लागली। 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी सध्या युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत, कारण ही आग वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। सत्यम सिंग आमचे प्रतिनिधी माहिती देतात। सत्यम, नक्कीच आज संध्याकाळी 3:30-4च्या सुमारास मालाड पूर्वेत राणी सती मार्ग आहे त्या ठिकाणी वैष्णवी हाईट या रहिवासी इमारतीमध्ये मोठी आग लागली। खरं तर इमारतीच्या 11व्या मजल्यावर ही मोठी आग लागली। यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं 10 ते 12 गाड्या असतील किंवा दिंडोशी पोलीस असतील घटनेवर तात्काळ दाखल होता आग विझवायचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून केली जात आहे। मात्र दुसरीकडे जे आतमध्ये रहिवासी इमारत असल्यामुळे मोठ्या संख्येमध्ये लोक आपापल्या घरात होते, मात्र या सर्वांना देखील सुखरूप बाहेर काढण्याचे काम देखील पोलिसांकडून केलं जात आहे। खरं तर संध्याकाळची वेळ होते, रविवार मोठ्या संख्येमध्ये घरी लोक आपलं होते, मात्र या आगीचे जसे कळतात ते अग्निशमन दलाचे जे जवान असतील आतमधल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न, दुसरी बाजूने आग विझवायचे देखील प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर ही मोठी आग असल्यामुळे या घरामध्ये जी आग आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे। आग सुदैवाने यामध्ये जीवितहानी नाही झाली, मात्र आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास असतील दिंडोशी पोलीस किंवा अग्निशमन दलाचे जवान आहेत ते आग विझवल्यानंतर करतील। अगदी धन्यवाद सत्यम माहितीसाठी।